नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, शक्ती ही प्रत्येक व्यक्तीमध्ये असतेच. फक्त तिचा अनुभव किंवा त्याचा प्रत्यय प्रचिती कुणाला केव्हा आणि कशी येईल हे आपण सांगू शकत नाही. हे विधात्याच्या हातात आहे. की आपली कितीही शक्ती असो ती आपण प्रदर्शन करू शकत नाही, कारण त्याला एक योग्य वेळ येऊ द्यायला लागते. याचं मृत्युंजय कादंबरीमध्ये रणजित देसाईंनी खूप छान उदाहरण दिलेलं आहे की कर्ण जातो म्हणजे आपल्या बगीच्यामध्ये फिरायला सकाळच्या वेळेस, तेव्हा त्याला एका गवतावरती सुंदर दवबिंदू दिसतं. पण ते कसं असतं, त्याच्यावरती डायरेक्ट सूर्यकिरणं पडलेली असतात, त्यामुळे ते हिऱ्यासारखं चमकतं. आणि त्याच्या गवताच्या पानाच्या खाली जे दवबिंदू असतात त्यांच्यावरती सूर्यकिरण न पोचल्यामुळे ते साधे पाण्याचे बिंदू वाटतात, म्हणजे कुंदन सारखे वाटतात आणि हा हिरा वाटतो. मग कर्णाच्या मनात येतं की बघा, समाजामध्ये अशा पण कितीतरी व्यक्ती आहेत या दवबिंदूसारख्या, की एक दवबिंदूवरती किरण पडले तर तो चमकायला लागला, म्हणजेच त्याला योग्य परिस्थिती मिळाली आणि तो चमकायला लागला, त्याची शक्ती प्रगट झाली. आणि खालचे दवबिंदू कितीतरी होते, पण ते बिचारे एकटे एकटे मंद होते, कारण त्यांना सूर्यकिरण पोचले नव्हते. मंडळी, कर्णाचं जीवन सुद्धा असंच झालं होतं. तो सर्वगुण संपन्न होता. म्हणजे रणजित देसाईंनी त्यासाठीच उदाहरण दिलेलं आहे ते, पण कर्णाच्या थ्रू दिलेलं आहे आपल्याला. पण होतं ते कर्णाच्या बाबतीतच, की कर्ण हा सर्वगुण संपन्न होता, पण त्याला योग्य ती परिस्थिती न मिळाल्यामुळे तो नदीमध्ये जसं हवेमध्ये किंवा नदीच्या झोतामध्ये जशी एखादी नाव हेलकावत जाते तसा तो हेलकावत गेला पाण्याच्या ओघामध्ये. जसं लाईफ मिळालं, जशी संधी मिळाली तसं तो पुढे पुढे चालत राहिला. त्याने काहीच विचार केला नाही, कारण त्याला परिस्थितीच तशी सामोरी येत नव्हती साजेशी अशी. त्याचे सामर्थ्य खूप होतं, तेज खूप होतं, बुद्धी खूप होती, गुण सगळे होते, पण केवळ सूतपुत्र म्हटल्यामुळे त्याला लोक मागे ठेवायचे. म्हणजे त्याच्या घरातले लोक पण म्हणायचे की तू राजा नाही आहे, तू राजासारखा कसा वागशील. पण त्याचं तेज आणि सगळं राजासारखेच गुण होते. पण ते हे उदाहरण दवबिंदूचं दिलं की या कर्णाला असंच झालं सारखं सारखं. पण मग चला, नशिबाने त्याला दुर्योधन भेटला आणि दुर्योधनाने त्याचं लाईफ पुष्कळ सुधरवलं. पण तरी शेवटी अपयश त्याच्या हातात आलंच. म्हणून मग काय असतं, मग आपण असं परिस्थितीच्या भरोशावर बसून पण आपण चालत नाही. जसं दुर्योधनाचा मैत्रीचा फायदा घेऊन कर्णाने आपलं आयुष्य सुधरवायचा प्रयत्न केला. काही काळ का होईना तो राजा बनला, राजाचं आयुष्य जगला. तसंच आपण सुद्धा आपल्या परिस्थिती कशीही असो, बिकट परिस्थितीतून सुद्धा पुढे येऊन आपल्याला आपलं यश किंवा आपलं टार्गेट अचीव करायची आपल्याला ताकद मिळवावीच लागते. कुणी आपल्याला असं हातामध्ये ते ट्रेमध्ये आणून देणार नाही संधी की ही घ्या आणि तुम्ही आपल्या संधीचं सोनं करा, असं कुणीही म्हणणार नाही. प्रत्येकाला आपापल्या हातानेच आपल्या आयुष्याचं जीवन जे आपलं म्हणजे जीवन जे असतं ते जगवावं लागतं. आपणच आपल्या स्वतःच्या आयुष्याचा शिल्पकार असतो आणि आपलं त्याच्यासाठी जीवन अशांत करून चालत नाही. शांती ही आपल्या मनातच असते. ती आपल्या योग्य विचारांनी, मेडिटेशननी आपल्याला ती कंट्रोलमध्ये ठेवावी लागते. तेच आधीच्या व्हिडिओप्रमाणे आपल्याला म्हणता येत नाही की अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, की तुम्ही माझी शांती भग्न केली म्हणून मी शांत राहत नाही, मला चिडचिड होते, असं म्हणायला आपल्याला चान्स नसतो. समोरचा कसाही असो, समोरची परिस्थिती कशी असो, समोरची व्यक्ती कशीही वागो, आपल्याला आपला त्यातनं मार्ग काढायची युक्ती काढली पाहिजे आपण, आणि तसं केलं तरच आपल्या आयुष्याला अर्थ असतो. कसं असतं, कर्णाला जसं मिळालं तसंच आपल्यालाही मिळेल असं सांगता येत नसतं. आजकालच्या काळामध्ये तर इतकी स्पर्धा वाढलेली आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या आयुष्याचं सोनं कसं करता येईल याच्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला पुढे जावंच लागतं आणि अलर्ट राहावं लागतं. हे मी तुम्हाला नेहमी पुन्हा सांगतच असते. तसंच मला ते दवबिंदूवरनं आठवलं की पहा, एक साधा दवबिंदू होता तो, पण रणजित देसाईने त्याचा किती सुंदर उपयोग करून घेतला. आपण जर बाहेर फिरायला गेलो तर आपल्याला कितीतरी दवबिंदू असे दिसतील, पण आपल्या मनात असा विचार येतो का, रणजित देसाई ते रणजित देसाईच. आणि मग अशा विचारांनीच आपण प्रवृत्त होत राहतो आणि आपले पण विचार प्रगल्भ व्हायला मदत होते. म्हणूनच चांगलं साहित्य वाचलं पाहिजे, चांगले विचार केले पाहिजे,
असं आपल्याला म्हटलेलं आहे आपल्या टीचर लोकांनी, ते उगाचच नाही. आपली पर्सनॅलिटी त्यातनंच डेव्हलप होत राहते. मंडळी, कसं वाटलं तुम्हाला हे माझं बोलणं? एका दवबिंदूवरनं मी तुम्हाशी माझे विचार मांडले. आवडले असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.